चैत्राची चाहूल लागली की पूर्वीच्या काळी घराघरांमध्ये कैरीच्या पन्ह्याचा सुगंध दरवळायचा। त्या काळी आईस्क्रीम, मिल्कशेक्स अशी पेय तर नव्हतीच। कैरीचं पन्हं, ताक, लस्सी, मठ्ठा असेल ही पेय लोक आवडीने पाहिजे। तेव्हापासून आत्तापर्यंत हे पारंपरिक पदार्थ बनवण्याची परंपरा सुरूच आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार आणि चटपटीत कैरीचं पन्हं पिणं म्हणजे स्वर्गसुखच। नमस्कार मंडळी, उन्हाळा स्पेशल भाग 7 मध्ये आज आपण बनवतोय थंडगार असं कैरीचं पन्हं। तर त्यासाठी इथं मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। तर या तोतापुरी कैऱ्या आहेत। पन्हं असेल किंवा कैरीच्या चटण्या असतील त्यासाठी शक्यतो तोतापुरी कैरी वापरायची, पण जर कोणाकडे उपलब्ध नसेल तर कोणतीही कैरी वापरून पन्हं बनवलं तरीही चालणार आहे। तर आता मागचे त्याचे भाग काढून घेतले दोन्ही कैऱ्याचे। आता कुकरच्या डब्यामध्ये या कैऱ्या घालते आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालायचे। साधारण पाऊण ग्लास इतकं पाणी मी याच्यात घालणार आहे आणि त्यानंतर हा डब्बा कुकरला लावायचे। पातेल्यात शिजवलं ना तरीही चालतं, फक्त कुकरच्या तुलनेने पातेल्यामध्ये शिजवून घ्यायला जास्त वेळ लागतो कैरीला। तर तुम्हाला इथं दिसलंच असेल की मी कैरीची सालं काढलेली नाहीत, कारण आपण ही शिजवली ना त्यानंतर त्याच्यावरची सालं अगदी सहजपणे बाजूला होतात, त्यामुळे आधीच काढून घ्यायची गरज नाही। तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करायचा आणि पूर्णपणे थंड झाल्यावरती कैरीचा सगळा पल्प काढून घ्यायचे। आपण 2 कैऱ्या घेतलेल्या होत्या, त्याचा साधारण 1.5 वाटी इतका पल्प निघला। त्याच वाटीने 1 वाटी चिरलेला गूळ घेतलाय, भाजलेल्या जिऱ्यांची पूड 1 छोटा चमचा, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा मीठ घेतले। आता एक मिक्सर जार घ्यायचा, त्याच्यामध्ये हा सगळा कैरीचा पल्प घालायचे। तर आपल्या कैऱ्या खूप छान अशा शिजलेल्या होत्या, त्यामुळे हा पल्पही एकदम स्मूथ असा निघालाय। आणि कैरीचं पन्हं करताना कैऱ्या अगदी मऊसूत अशाच शिजवून घ्यायच्या। आता हा सगळा गूळ याच्यामध्ये घालूया। गुळाऐवजी साखर वापरली तरीही चालते, पण गुळाने ना चव खूप भारी येते पन्ह्याला। साखर वापरणार असाल तर 2 चमचे गूळ त्यामध्ये अवश्य घाला। चवीप्रमाणे मीठ घातलं, थोडीशी जिरे पावडर घातली आणि आता या मिरच्याही घालायच्यात। मिरच्या ऑप्शनल आहेत, जर कोणाला तिखट आवडत नसेल त्यांनी मिरच्या नाही घातल्या तरीही चालेल। आता हे सगळं मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचंय। बघा, अगदी 2 मिनिटात आपलं हे पन्ह्यासाठीचं जे मिश्रण असतं ते तयार झालेलं आहे। अगदी स्मूथ असं हे बनलेलं आहे, याच्यामध्ये अजिबात मिरचीचे कण किंवा गूळ राहिला नाही पाहिजे। असं हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला पन्हं करायला घ्यायचंय। त्यासाठी एक बोल घेतला आहे, त्याच्यामध्ये आता हा जो आपण बनवलेला पल्प आहे ना तो घालूयात। तसं तर 1 ग्लास पन्हं बनवण्यासाठी 2 चमचे हा पल्प वापरला तरीही चालतो, पण ज्याच्या त्याच्या आवडीवरती पण असतं। जर कोणाला थोडंसं दाटसर आणि जास्त आंबट गोड आवडत असेल त्यांनी थोडा जास्त वापरायचा। तर आता मी 3 ग्लास बनवणार आहे म्हणून 6 ते 7 चमचे हा पल्प घातला। आता पाणीही घालूयात। हे फ्रीजमधलं थंडगार असं पाणी मी घेतलेलं आहे आणि पन्हं करताना अगदी थंडगार असंच पाणी वापरायचं। पाणी घातल्यानंतर आता हे छान असं ढवळून घ्यायचंय। त्याआधी याच्यामध्ये मीठ घालूया। थोडीशी जी उरलेली आपली जिरेपूड होती ना तीही घालायची आहे। तर बाकी काहीही घालायची गरज नाही। 2 ते 3 साहित्य याच्यामध्ये आपण वापरतो आणि त्यामुळे आपल्या पन्ह्याला खूप जबरदस्त अशी चव येते। तर हा जो पल्प आहे ना तो या पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिसळला जाईल असं ढवळून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपण थोडासा बर्फ घालणार आहोत। तर बर्फामुळे बघा दिसायलाही खूप भारी दिसतं आणि अजून थंडगार असं हे पन्हं तयार होतं। तर इथं आपलं हे उन्हाळा स्पेशल चटपटीत असं कैरीचं पन्हं तयार झालंय। प्यायला तर जबरदस्त लागतंच, पण उन्हाळ्यामध्ये होणारं डिहायड्रेशन कमी करण्यासाठी, शरीराला थंडावा देण्यासाठी हे प्रचंड गुणकारी आहे। हे पन्हं पिल्यावरती शरीराला लगेचच एनर्जी मिळते आणि भूकही छान लागते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर हे बनवायलाच पाहिजे। अजून एक गोष्ट सांगायची राहिली, मगाशी आपण जो पन्हं बनवण्यासाठीचा पल्प बनवून घेतला ना गूळ वगैरे घालून, तो जर फ्रीजमध्ये ठेवला तर 10 दिवसांपर्यंत आरामात टिकतो। मग जेव्हा केव्हा पन्हं प्यायची इच्छा होईल त्यावेळेस त्यातील थोडासा पल्प घ्यायचा, त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आणि कैरीचं पन्हं एन्जॉय करायचं।
तर उन्हाळ्यामध्ये असं थंडगार कैरीचं पन्हं एकदा नक्कीच बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्यांना कोणाला हे कैरीचं पन्हं आवडतं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच उन्हाळा स्पेशल रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.